येथील जो छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला त्याला जबाबदार पूर्णपणे हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार जबाबदार आहे। त्या पुतळ्यामध्ये नक्कीच भ्रष्टाचार झालेला आहे। सातत्याने पाहतोय आपण की केंद्रात आणि राज्यामध्ये गेली 2014 पासून आतापर्यंत फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार झालेला आहे। अहो, महामानवाच्या पुतळ्यामध्ये सुद्धा हे भ्रष्टाचार करतात। हा जो प्रकार आहे हा आमच्या जनतेच्या पैशातून पुतळा उभा केलेला आहे। त्या जनतेच्या पैशाची त्यांनी जी वारेमाप त्यांनी जी लूट केलेली आहे, 50 खोके एकदम ओके। हे खोके सरकार जे आहे भ्रष्ट आहे। त्या भ्रष्ट सरकारने त्वरित नैतिकता जर थोडीशी असेल, शिवरायांच्या नावावर त्यांनी मताचा जोगा मागून सत्तेत बसलेले आहेत। मोदीजी, तुम्हाला जर थोडी नैतिकता असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता तुम्ही खुर्ची सोडा, कारण शिवरायांच्या नावावर तुम्ही मतं घेतलीत आणि सत्तेत आलात। तुम्हाला अधिकार नाही राहिला। आज जे आहे ते पूर्णपणे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार जबाबदार आहे। त्यांनी त्वरित खुर्च्या सोडल्या पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे। तुम्ही अधिकाऱ्याला पुढे करता, अधिकाऱ्याचा काय दोष आहे? अधिकाऱ्याला आम्ही पुढे करणार नाही। सगळा जबाबदार पूर्णपणे हे मिंदे सरकार आणि भाजप सरकार आहे। ज्या पद्धतीनं मावळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला, यातून सरळ आपल्याला कळत आहे, सर्व देशांना समजून येत आहे की यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। चांगलं मटेरियल या पुतळ्यासाठी वापरले गेलेले नाही आणि या एवढ्या मोठ्या महापुरुषाचा, महाराष्ट्राचे जे आराध्य दैवत आहे त्यांचा पुतळा पडणं म्हणजे सर्व भारतीयांना खाली मान घालण्यासारखं आहे। आणि ही वेळ आपल्याला भाजप सरकार आणि या राज्यातली मिंदे सरकारने आणलेले आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो। त्याचबरोबर आम्ही शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आता सीपी ऑफिसला जाऊन आम्ही त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे याची मागणी आम्ही केलेली आहे। आंदोलन करताय तुम्ही, हे बघा, सगळ्यात अगोदर मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो, कारण तुम्ही बघा आपल्या महाराष्ट्राचं हे अपमान झालेलं, देशाचा अपमान झालेलं। आपले महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडणार म्हणजे कसं वाटतं? हे शरमची बात आहे, आपल्याला मान खाली घालायची बात आहे। आणि त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात। या महाराष्ट्राच्या सरकारला काही घेणे देणं नाही महापुरुषाबद्दल, कारण हे फक्त सरकार खोके पैसे जमा करण्यासाठी आणि पर्सेंटेज जमा करण्यासाठी काम चालू आहे। हे बघा, गुत्तेदाराचा काही नसतं, इसमें अधिकारी यामध्ये दोषी आहे, म्हणून अधिकारी आणि सरकार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावं अशी आमची शहर काँग्रेस कमिटीतर्फे मागणी आहे। आता आम्ही पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यासाठी चालले आहोत आणि त्यांना आमची मागणी आहे की ताबडतोब या सरकारवर गुन्हा दाखल करण्यात यावा। अभिवादन करा, बाहेर करा, आता हे करा, असं नका इथं हो आगे का इथं नका, बाहेर करा ना। बाहेर करा, बाहेर अभिवादन करा, बाहेर चला ना, इथं थोडी गोष्ट देत आहे मग। हो मॅडम, बाहेर करा ना आंदोलन, इथं अभिवादन करा। युसुफ भाईला बोलवायचं।